नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात फ्लॅट केलेली। आज महत्त्वपूर्ण आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आली। नवीन गव्हर्नर आरबीआयचे मल्होत्रा सर यांनी आज पहिल्यांदाच पॉलिसी प्रेझेंट केली आणि एक चांगले सरप्राईज मार्केटलाही दिलं। अपेक्षा होती मार्केटची 0.25 बेसिस व्याजदर कट व्हावा आणि कालही मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं की 25 बेसिस व्याजदर कट होण्याची शक्यता आणि अपेक्षा मार्केटची आहे। त्या पद्धतीनं आपल्याला होताना बघायला मिळालं। लास्ट टाईमसुद्धा त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ओपन मार्केट ऑपरेशन्स जवळपास 1.5 लाख करोडचे केलेले, जे बँकांना थोडा लिक्विडिटी इश्यू आहे त्यामुळं। आणि त्यानंतर बँकिंग सेक्टर तुम्ही बघितलं असेल 48,000 वरून 50,000च्या अबाव बँक निफ्टी आले आणि आज ही चांगली मूव दिली। पण मार्केट थोडंसं मला वाटतं एफआयजने खास करून प्रॉफिट बुकिंग करणं पसंत केलं आणि जो कालही आपण व्हिडिओमध्ये टेक्निकल रेजिस्टन्स जो बोलतोय 23,800 850 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। निफ्टी 23,700च्या आसपास गेल्यानंतर आफ्टर पॉलिसी डिसिजन्स व्याजदर कट झाल्यानंतर एफआयज ॲज युजल विकायला येतात। हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं। मार्केटला थोडं डिसअपॉइंटिंग किंवा थोडंसं फिअर वाटलं की फर्दर डिपॉझिट ग्रोथ, लोन ग्रोथ याच्यावर काही इश्यू आणि जे काही नवीन LCRला नॉर्म्स येणार आहेत त्यामध्ये थोडंसं रियायत दिली, पण तरीही त्यामुळं बँकिंग सेक्टरवर थोडासा दबाव बघायला मिळाला। पर्टिक्युलर बँक निफ्टी पॉलिसीनंतर 500 पॉईंट मायनस गेली, पण क्लोजिंगला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये शार्प शॉर्ट कवरिंग आली, रिकव्हरी आली। ओव्हरऑल मार्केट 50 पॉईंट निफ्टी डाऊन राहिला, बँक निफ्टी 200 पॉईंट मायनस राहिला। पण ओव्हरऑल मार्केटला आज व्होलॅटिलिटी चॉपीनेस बघायला मिळाला। कालही मी व्हिडिओमध्ये म्हटलेलं की मार्केटला अनसर्टेनिटी आणि व्होलॅटिलिटी राहते अशा इव्हेंटच्या दिवशी, त्यामुळे थोडंसं ट्रेडिंग अवॉइड करणं गरजेचं असतं। अशा काही एखाद्या दिवशी कंपल्सिव्ह ट्रेडर न होता आपणाला जे आहे ते चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करता आलं पाहिजे। त्या अनुषंगानं थोडंसं आपण असे इव्हेंट्स असतात, इलेक्शन रिझल्ट्स, पॉलिसी डिसिजन्स, बजेट्स, याला थोडंसं अवॉइड करणं गरजेचं असतं, कारण त्यामध्ये व्होलॅटिलिटी असते, स्टॉप लॉसेस ट्रिगर होण्याचे चान्सेस असतात। मग ओव्हरऑल पॉलिसी चांगली झाली। मार्केटची एकंदरीत रिॲक्शन थोडीशी समाधानकारक नव्हती, खाली आलं, पण ओव्हरऑल शॉर्ट कवरिंगनं मार्केट क्लोजिंगला मात्र थोडंफार सावरलं, पण -40 पॉईंट निफ्टी बंद झालं। ओव्हरऑल मार्केट जे आहे ते अजूनही पॉझिटिव्ह बायसमध्ये आहे, एक अप ट्रेंडिंगचा आहे तो, पण थोडंसं रेजिस्टन्स जो आहे 23,850 800 तो क्रॉस होणं गरजेचं आहे। त्यामुळे नेक्स्ट वीकसाठी टेक्निकल लेवल्स या बघायचं झालं तर आपल्याला बेस चांगला क्रिएट आहे, बजेट चांगलं झालेलं आहे, आरबीआयची पॉलिसी चांगलेली आहे, आरबीआयचे इन्फ्लेशन फोरकास्ट आहे ते पण चांगले आहेत। त्याच्या अनुषंगाने वाटतं की मला वाटतं आणखी 1-2 व्याजदर कट या 2025मध्ये बघायला मिळतील ओव्हरऑल। त्यामुळे बेस क्रिएट आहे। कॉर्पोरेट अर्निंग्स बऱ्यापैकी आलेले आहेत। मार्च येते आपल्याला, मार्चमध्ये जर चांगले अर्निंग आले तर मार्केट फर्दर पुढील वर्षामध्ये चांगलं जाईल फायनान्शियल इयरमध्ये। पण ओव्हरऑल मला वाटतं मार्केटसाठी बेस क्रिएट झाला आहे आणि फर्दर शॉर्ट कवरिंग येऊन थोडंसं रिकव्हरी याला काही हरकत आहे नेक्स्ट वीकमध्ये असं मला वाटतं। पण जर निफ्टीच्या महत्त्वपूर्ण टेक्निकल लेवल्स होल्ड राहिल्यात तरच। मग टेक्निकली बोलायचं झालं तर निफ्टीला सोमवारच्या सेशनला किंवा इव्हन एंटायर वीकसाठी 23,800 850 क्रॉस होणं गरजेचं आहे। 23,850वर निफ्टी गेला तर फर्दर कवरिंग 24,000 आणि 24,200च्या पर्यंत निफ्टीला घेऊन जाणारं ठरू शकतं। लोअर लेवलला 23,500 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे इमिजिएट बेसिसला। 23,450 500 एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, जो आजही आपल्याला इंटॅक्ट होताना बघायला मिळाला। मग निफ्टी जवळपास 150 पॉईंट मायनसपर्यंत गेलेली। आपली जी सपोर्ट लेवल आहे 23,450 500 तिथं आपल्याला सपोर्ट घेताना बघायला मिळालं आहे मार्केट। त्यामुळे सोमवारसाठी 23,450 500 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। 23,700च्या वर गेलं 23,800 850पर्यंत जाऊ शकतं। 23,850च्या वर गेल्यावर मात्र एक चांगला बाउन्स शॉर्ट कवरिंग आणि बाईंगचा बाउन्स मार्केटला 24,000 आणि 24,200पर्यंत घेऊन जाऊ शकतं असं मला वाटतं। त्यामुळे ह्या लेवलवर पर्टिक्युलर 23,850वर लक्ष ठेवा। बँक निफ्टीमध्ये बोलायचं झालं तर 50,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 50,500 क्रॉस झाला तर फर्दर आपण 51,000 ते 51,200पर्यंत बँक निफ्टीमध्ये सुद्धा येऊ शकते। एंटायर वीकसाठी मी सांगतोय। सोमवारी मात्र 51,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहेत। 51,500च्या वर गेल्यावरच फर्दर रिकव्हरी बँक निफ्टीला येईल। लोअर लेवलला 50,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 50,000च्या खाली मेंटेन राहिलं तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकतं आणि निफ्टीमध्ये सुद्धा 23,450च्या खाली आलं तर फर्दर डिक्लाइनिंग निफ्टीमध्ये सुद्धा येऊ शकते सोमवारच्या सेशनला। या टेक्निकल लेवल्सवर तुम्ही लक्ष ठेवून कामकाज करू शकता ऑप्शन्समध्ये। आज NSEमध्ये 876 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,681 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 28 शेअर्स वाढले, त्या बाजूला 23 शेअर्समध्ये पडझड झाले। ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, पण NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे। सेक्टरल इंडिसाइजमध्ये मेटल आणि ऑटो सेक्टरमध्ये आज बाईंग बघायला मिळालं। बाकी अदर सेक्टर्स FMCG, एनर्जी, रिॲलिटी, बँक्स यावर थोडा दबाव बघायला मिळाला, थोडं सेलिंग प्रेशर राहिलं।
सोमवारसाठी ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट मायनस आहेत, फ्लॅट आहेत. डाव फ्युचर्स 80 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. ओव्हरऑल US मार्केट काल जे आहे ते थोडंसं साईडवेज राहिलं. नॅसडॅक पॉझिटिव्ह, डाव जोन्स निगेटिव्हमध्ये राहिलं. पण ओव्हरऑल मला वाटतं ग्लोबल मार्केटचा पॉझिटिव्ह बायस कायम राहिला आणि सोमवारी जर 23,500 ही लेवल इंटॅक्ट राहिली आणि 23,700 क्रॉस करू शकलो तर 23,800पर्यंतची लेवल निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये 50,500पर्यंतची लेवल्स बघायला काय हरकत नाही. पण हायर लेवलला FIsकडनं सेलिंग आणि प्रॉफिट बुकिंग अपेक्षित आहे. त्यानुसार तुम्ही थोडं कॉशियस राहा. तर बघूया सोमवारी मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.